नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर पटापट इंट्रो करतो कारण गाडी सुटायचा वेळ झालेलाच आहे। तर आज आम्ही एक ट्रिपला जातोय, म्हणजे सांगतो कसल्या ट्रिपला। तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला लग्न पण बघायला मिळणार, देवदर्शन पण करायला मिळणार। तर आम्ही सगळे चाललोय इंदोरला, उज्जैनला। भरपूर दिवसाची विश होती ती आज कंप्लीट होत आहे। तर चला आमच्यासोबत लग्न पण बघा तुम्ही। नितीन सरांच्या मुलीचा म्हणजे आधिकाचा आहे आणि उज्जैनचं महाकालचं पण दर्शन आपण घेऊया। तर ते पण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर करेन। तर या आमच्यासोबत तुम्ही पण प्रवासाचा मजा घ्या। चला। तर मित्रांनो, मुंबई सेंट्रलवरून एक्झॅक्ट 8:55ची अवंतिका एक्सप्रेसने आम्ही निघालेलो आहे। बरोबर 8:55ला ही गाडी निघाली आहे। आम्ही इथून तर निघालो आहे। आता अख्खा कोच आमच्या सरांनीच बुक केलेला आहे। तर सगळ्या पूर्ण कोचमध्ये आमचीच पब्लिक आहे। तर इथे आहे सिद्धिका आणि हा अभिषेक। श्रीपाद पण येतोय, श्रीपाद बोरिवलीवरून आम्हाला जॉईन करतोय। तर चला मी तुम्हाला हळूहळू सगळ्यांशी इंट्रोड्यूस करून देतो। एकाला आम्ही फायर केलेला आहे, शिवानीला फायर केलं नाही, म्हणजे अजून आमचे होते अजून पण ते फिसकटले। तर जाऊ द्या, तुम्ही माझा ब्लॉग बघा आणि मजा करा। तर मी बाकीचे पण आमचे फ्रेंड्स आहेत जे आहेत सगळ्यांना इंट्रोड्यूस करवतो तुम्हाला। ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला। तर मित्रांनो, बोरिवली स्टेशनला आता गाडी पोहोचेलच। पूर्ण कोच आमच्या सरांनी घेतलेला आहे। सगळ्या पूर्ण डब्यामध्ये आपलीच माणसं आहेत सगळे। मी तुम्हाला दाखवतो। नितीन सर बघा इथे किती बिझी आहेत। नितीन सर कसे आहात? नितीन सर नितीन सर एकदम फुल बिझी आहेत। नितीन सरांचा मोबाईल पण हरवलेला आहे। तर इथे सगळं जेवण वाटप चालू आहे। अपुताई हाय, कशी आहेस? एकदम मस्त। तू कसा आहेस? मी पण एकदम मस्त। आणि सगळ्यात ताई इथे आपल्याला जेवण वाटतंय। सगळी मंडळी आहेत इथे, सगळी मंडळी आहेत। सगळ्या लेडीज इथे आहेत। लेडीज हाय हाय। हा या सगळे जेवायला बसतात आता। या जेवण करून घ्या। भूषण अरे यश आलो बाहेर आलो सगळे मित्र आपल्याला भेटायला आलेले। श्रीपाद पण आलेला। श्रीपाद हाय। श्रीपादला सोडायला मित्र आलेले। हे बघा सगळे हाय कर। तर चला या जर्नीच्या मजा घ्या तुम्ही पण। हा बघा आलेला आहे बोरिवलीला, आपल्याला जॉईन झालेला आहे श्रीपाद। ये पटापट बाय बाय बाय। तर मित्रांनो, बोरिवलीवरून आम्ही निघालोय आणि आता जेवायला घेतलंय आम्ही। तर या जेवायला सगळेजण आपली मंडळी इथेच जेवतायत। सिद्धी तुम्हाला व्हॉट्सअप करतो आम्ही। काय व्हॉट्सअपवर काय पाठवशील तू? बिर्याणी प्रिंट काढून एन्जॉय घ्या बिर्याणीचा। या चला, वेज जेवून घेतो आम्ही, नंतर भेटतो। चला। गुलगुले निघाले। गुलाबजामुन बोलून आम्हाला गुलगुले खातोय बघा मेला। तर चला मित्रांनो, श्रीपादला त्याच्या सीटवर आपण सोडून आलो। आम्ही ते सगळे इथे आहे पण श्रीपाद दुसऱ्या कोचमध्ये। श्रीपादला सोडून आलो आपण। चला। पण पूर्ण कोच आपलाच आहे काय? नाही। अच्छा। तर फक्त मागचा कोच M1च आपला आहे। M2 मध्ये थोडे जण आहेत। तर चला। भेल अरे छुपा लिया। अभिषेक, गुड मॉर्निंग अभिषेक। काय करतो इकडे? मी आता वातावरण दूषित करायला आलो आहे। चल झूठा। नंबर लावून उभा आहेस काय? VIP एंट्री। काय हो, रात्री बोलत झोपायचं ना आणि सगळ्यात पहिलं तुम्हीच झोपलात। मी झोपलीच नाही। सगळ्यात पहिलं तुम्हीच झोपलात। मी बघत होतो कोणच जागा नव्हतं। सगळ्यात पहिलं तुम्ही झोपलात। बात तो सही है। ब्लॉग बनवतोय। तर कसं वाटलं रात्री झोपाली की सगळ्यांना? नाही ना, सगळीकडून घोरण्याचे आवाज ना। मी पण शोधतोय कोण कुठून घोरतोय पण काय समजत नाही। सगळीकडून आवाज येतोय। कसं आहे श्रीपाद, कसं वाटतंय? मी आता मेकअप नाही केलाय। विदाउट मेकअप वाला लुक। कसं वाटतंय सिद्धी? अपूर्व। अपूताई गुड मॉर्निंग। नितीन सर गुड मॉर्निंग। व्हेरी गुड मॉर्निंग। कसं वाटतंय? मस्त। झोप आली की नाही? गारगार वाटतंय।
थंडी थोडी आहे. थंडी आहे खूप थोडी. खूप आहे की थोडी आहे? क्या कहना क्या चाह रहे हैं भाई आप? मीडियम आहे थंडी. एवढी थंडी नाही. उतरल्यावरच कळणार हा किती थंडी आहे किती नाही. आता नागदा जंक्शन गेलाय. थोड्या वेळात आम्ही उतरू आता देवसला. तर चला. तर मित्रांनो हे आहेत आपले पांडे अंकल. थांबा तुम्ही जाऊ नका. यांनी रात्री भरपूर हेल्प केली सगळ्यांना सीट शोधून द्यायला. हा हो तुम्ही पण केली बरोबर. थँक्यू पांडे अंकल. ओके सर. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आता उज्जैन स्टेशनला उतरलो. इथे फक्त एकच मिनिटं गाडी स्टार्ट थांबली आहे. एका मिनिटानंतर निघू आम्ही. आता पटापट फोटोज रील वगैरे काढू आणि निघू इथे. चला मित्रांनो, सामान एवढं आमच्या सगळ्यांचं म्हणजे कसं आता पूर्ण कोचमध्ये आमचीच माणसं आहेत तर सामान सगळ्यांचं भरपूर आहे. एका डोरच्या बाहेर सगळे सामान ठेवलेलं. पण आता आम्हाला एक्झॅक्ट माहित नाही कोणत्या साईडला स्टेशन येणार आहे. डोर आतमधून लॉक. आता बोलताय सगळे ज्या साईडला येणार आहे त्या साईडला आम्ही सामान ठेवले. डोर आतमधून लॉक. आता थोडं सामान इथे तिथे शिफ्ट करतोय म्हणजे तिथे थोडंसं स्पेस होईल आणि आम्ही उतरून सामान काढू शकतो. तर बघू शकता तुम्ही हे बघा थोडं सामान इथे आणलेलं आहे. बाकीचं सगळं सामान त्या साईडला काढून ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही आता उतरून थोड्या वेळ स्टेशन येईल. दाखवतो कसं काय जातोय कसं काय उतरतोय आम्ही लोक. कंटिन्यू राहू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो देवस जंक्शनला आम्ही आता सकाळी उतरलोय. आमची पब्लिक तर भरपूर आहे. हे बघा सगळे पाठी ही इथे आहे. सगळी आमची माणसं सामान सगळे अर्धे सगळे बाहेर गेलेत. नितीन सर इथे आहेत. आम्ही आता मस्तपैकी फोटो सेशन केलंय. तर चला आता बाहेर जाऊ आपण. तर मित्रांनो देवस स्टेशनला उतरून आम्ही आता बाहेर निघालोय. बस आहे सगळ्यांना जायला हॉटेलला जायला सगळ्यांना बस केलेली आहे. तर बसमध्ये जातो आम्ही आता. सगळेजण आहेत इथे. 2-2 वाटतं बस केलेले आहेत. तर मित्रांनो आपले बसचे ड्रायव्हर पण आलेले आहेत. तर चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो बसला कंडक्टर नाही म्हणून आम्ही अभिषेकला पार्ट टाइम जॉब दिलाय बसचा कंडक्टर. कुठलामध्ये हादसा झाला म्हणून मला नियुक्ती केलाय. नवीन कंडक्टर आलाय. चल झूठा. आने दे काकींचं हिंदी मराठी एकदम कडक आहे. काकी इथे बघा आता घेतलं ब्लॉग मध्ये. गाडी आरेली आहे. हे बघा मित्रांनो देवस जंक्शनला उतरून आम्ही आता बसमधून आलो आमच्या स्टेवर हॉटेलवर. तर हा पाटी साई कृपा हॉटेल आहे. इथे आमच्या सगळ्यांचा स्टे आहे. म्हणजे अर्ध्या जणांचा पुढे मागे असं आहे. म्हणजे 2-3 हॉटेल बुक केले आहेत. थोड्या जणांना इथे आणि बाकीच्यांना अजून दुसऱ्या हॉटेलमध्ये स्टे करायला आहे. तर चला या हॉटेल पण दाखवतो कसं आहे. मिस्टर लोटनकर हा कॅमेराशी आहे पण नंतर कॅमेरा बंद केल्याच्या नंतर बोलत राहतो. हा अभिषेक. बाकी सगळी गँग आहे आपली इथे. कामगार हा कामगार बोलून घेतो स्वतःला पण एक पण बॅग नाही उचलला. हाच तो स्टाईल आहे. हाच तो आपला स्टाईल आहे. तर मित्रांनो आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये आलेलो आहे. आम्हाला तिघांसाठी मस्त पैकी मोठीच्या मोठी रूम दिलेली आहे बाई. हा विथ बाल्कनी व्ह्यू. हा कडकवाला. होम फॉर द नेक्स्ट 2 days ना. हा 2 दिवसासाठी आम्ही या रूम मध्ये राहणार आहे. चलो रूम दाखवतो कशी आहे तुम्हाला. भरपूर मोठी रूम आहे. चलो तर मित्रांनो पटापट आम्ही चेक इन केलं. सामान वगैरे ठेवलं. थोडंफार फ्रेश वगैरे झालो आणि इथे वरती आलो आहे. वरती आपल्याला इथे नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. सगळ्यांचा नाश्ता इथेच आहे वरती. हा पूर्ण पॅसेज पण तुम्ही बघू शकता. एक नंबर आहे. म्हणजे मागे सगळे आता ते लग्नाला वगैरे कसं असतात बुफे सिस्टम वगैरे तसं पार्टी ठेवलं आहे. आणि असं डायनिंग वगैरे मस्तपैकी असं बसायला सगळ्यांना. तर आम्ही पटापट नाश्ता करून घेतो. तर या तुम्ही पण नाश्त्याला. चला तर मित्रांनो ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आमच्या रूमच्याच खाली जिम आहे. तर आपण ते जिम पण बघूया. जाऊ शकतो ना आतमध्ये. तर चला जिम पण बघून घेऊया आपण.
तर मित्रांनो हॉटेलमधून नाश्ता वगैरे करून आम्ही लोक हॉटेलच्या खाली जो रोड आहे तिथे निघालोय थोडंसं इकडचा एरिया फिरायला, कारण आपण ज्या फंक्शनला आलो त्या फंक्शनला अजून थोडा वेळ आहे, तर थोडा वेळ आम्ही इथे इकडचा एरिया एक्सप्लोर करतोय, बघतो इथे जवळपास काय काय आहे असंच फिरून, तर तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण बघा काय काय कसं कसं आहे इथे इंदोर सिटीमध्ये. म्हणजे आम्ही आता देवसला आहे, आपण देवसला आहे ना आता, हां तर आता आम्ही देवसला आहे, तर देवसमध्ये इथे जवळपास काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला, तर तुम्ही पण बघा चला. तर चला मित्रांनो, हा पार्ट आपण इथेच एंड करूया. आता भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर नेक्स्ट पार्टमध्ये मी हळद आणि एंगेजमेंट बाकी सगळे दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, हा आपला मित्र गौरव पांडे, इथे सगळे अरेंजमेंट आपल्याला तोच करून देतो, सगळं बघतो इथोच. थँक्यू बाय. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट हॉलवर हळदीला. चला.